इंग्रजीमध्ये आपण विल आणि गोइंग टू या दोन्ही शब्दांचा वापर भविष्यकाळातील गोष्टी किंवा घटना सांगण्यासाठी करतो. पण याच्यामधला जो काही फरक आहे तो आज आपण बघणार आहे. आपण विलचा वापर 3 गोष्टींसाठी करतो. एक म्हणजे क्विक डिसिजन म्हणजे पटकन घेतलेला निर्णय, यासाठी आपण विलचा वापर करतो. उदाहरणार्थ आय एम थर्स्टी, आय विल ड्रिंक वॉटर. दुसरा जो काही वापर आहे तो म्हणजे ऑफर किंवा प्रॉमिस करण्यासाठी म्हणजेच वचन देण्यासाठी आपण विलचा वापर करतो. उदाहरणार्थ आय विल हेल्प यू इन युअर होमवर्क. आणि तिसरा जो काही वापर आहे तो आपण प्रेडिक्शन म्हणजे अंदाज वर्तवण्यासाठी आपण करतो. उदाहरणार्थ इट विल रेन टुडे. तर अशा पद्धतीने आपण विलचा वापर करतो. आणि याच पद्धतीने आपण गोइंग टू चा वापर सुद्धा 2 गोष्टींसाठी करतो. ज्या पद्धतीने आपण विलचा वापर प्रेडिक्शन म्हणजे अंदाज वर्तवण्यासाठी करतो, त्याच पद्धतीने आपण गोइंग टू चा सुद्धा वापर अंदाज वर्तवण्यासाठी करतो. पण इथे प्रेडिक्शन विथ एव्हिडन्स असतो, म्हणजे आपण अंदाज वर्तवतो तोही पुराव्यानिशी आपण अंदाज वर्तवतो. उदाहरणार्थ लुक ॲट दोज क्लाउड्स, इट्स गोइंग टू रेन. आणि दुसरा जो काही वापर आहे तो वापर आपण प्लॅन्ड ऍक्शन म्हणजे ज्या काही गोष्टींचा आपण प्लॅन केलेला आहे त्या गोष्टी सांगण्यासाठी आपण गोइंग टू चा वापर करतो. उदाहरणार्थ आय एम गोइंग टू मीट माय फ्रेंड्स दिस वीकेंड. तर अशा पद्धतीने आपण विल आणि गोइंग टू या 2 शब्दांचा वापर करतो. याच्यामध्ये थोडासाच फरक आहे, तो आपण बोलत असताना जाणून घेणं गरजेचं आहे.